कोरोना पार्श्वभूमीवर संपूर्ण भारत लॉकडाऊन परिस्थितीमध्ये असताना बुलढाणा जिल्ह्यात एकूण 15 रुग्ण झाले असून शेगाव शहरात रुग्णांची संख्या 3 वर गेली आहे। ज्या भागात हे रुग्ण आढळले आहेत तो भाग पूर्ण 3 किलोमीटर पर्यंत सील करण्यात आला आहे। नागरिक हे जीवनावश्यक वस्तू घेण्यासाठी घराबाहेर पडतच आहे। शेगाव शहरासह जिल्ह्यामध्ये रुग्णांची संख्या वाढत असल्या कारणाने जिल्हाधिकाऱ्यांनी जीवनावश्यक वस्तूच्या विक्रीचा वेळ हा सकाळी 8 ते 12 वाजेपर्यंत केला आहे। त्यामुळे नागरिकांनी गर्दी करू नये असे आवाहनही जिल्हाधिकारी व पोलीस अधीक्षक दिलीप भुजबळ यांच्याकडून करण्यात येत आहे। शेगाव शहर हा भाग कोरोनाचा हॉटस्पॉट ठरू नये याकरिता व नागरिकांनी गांभीर्य बाळगून मनात भीती न ठेवता घरामध्येच राहून कोरोना संसर्गाचा सामना करावा। जे रुग्ण आढळलेले आहेत जर त्यांच्याशी कोणाचा संपर्क आला असेल तर स्वतःहून पोलीस प्रशासनाला कळवून आपली चाचणी करून घ्यावी असे आवाहन बुलढाणा जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक दिलीप भुजबळ यांनी शेगाव शहरात रुग्णांची संख्या 3 वर गेल्यानंतर शहरात पथसंचलन काढल्यानंतर केलं। या आजच्या ध्वज संचलनाचं फ्लॅग मार्च आयोजन केलेलं होतं। संपूर्ण शहरातून हा फ्लॅग मार्च अत्यंत चांगल्या पद्धतीने पार पडलेला आहे। या संचारबंदीच्या आदेशामध्ये जी काही तासांची सवलत दिलेली आहे त्या सवलतीचा उपयोग आणि वापर करून बरेचसे नागरिक त्यांच्या जीवनावश्यक वस्तू आणि सेवा खरेदी करण्यासाठी बाहेर येतात, परंतु त्यानंतर नागरिकांनी या प्रोहिबिटरी ऑर्डरचं 100% अनुपालन केलं पाहिजे आणि घरातच राहा, घरातून बाहेर पडू नका। ज्या अत्यावश्यक बाबी किंवा सेवा आहेत त्यासाठी शासनानेच तुम्हाला काही तासांचा अवधी दिलेला आहे। त्याच्या व्यतिरिक्त कुणीही कोणत्याही कारणास्तव जर बाहेर पडला नाहीत तर हा जो कोरोना विषाणू आहे, कोविड-19 विषाणू आहे, याची साखळी तोडण्यासाठी मदत होते। आपल्या शेगाव शहरामध्ये आता पावे तो 3 कोरोना कोविड-19 पॉझिटिव्ह रुग्ण निष्पन्न झालेले आहेत। त्यांच्या संपर्कात आलेले हाय रिस्क कॉन्टॅक्ट आणि लो रिस्क कॉन्टॅक्ट यांचीही वैद्यकीय तपासणी झालेली आहे, त्यांचे स्वॅब नमुने घेण्यात आलेले आहेत आणि या पार्श्वभूमीवर जी गांभीर्यपूर्वक परिस्थिती आहे याचा विचार प्रत्येकाने केला पाहिजे। संपूर्ण शहरातून पथसंचलन काढल्यानंतर लोकांनी फुलांचा वर्षाव केला। शिवाय चालते फिरते सॅनिटायझेशन वाहन या पथकासोबत असते, त्यामुळे सर्व पोलीस कर्मचाऱ्यांनी या वाहनामध्ये जाऊन स्वतःला सॅनिटायझर करून घेतलं व स्वतःची सुरक्षा करत काळजी करताना या ठिकाणी संपूर्ण पोलीस रक्षकांची टीम दिसून आली। विदर्भ न्यूज करिता शेगाव येथून महेंद्र मिश्रा।